लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सर्वात आधी सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। आज धुलीवंदन आणि सर्व लाडक्या बहिणींना धुलीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर लाडक्या बहिणींसाठी 10वा हप्ता कधी जमा होणार याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची जी काही अपडेट आलेली आहे त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत। कालच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। बहुतेक लाडक्या बहिणींना काल 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि याचा पुढचा जो काही हप्ता आहे तो 2100 रुपयाचा मिळणार आहे। त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। बघा, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाडकी बहीण योजनेवरती अनेक वादविवाद सुरू झाले, परंतु सुरळीतपणे लाडकी बहीण योजना चालू आहे। 9 हप्ते आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, म्हणजेच 1500 रुपये आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। सध्या अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये महत्त्वाचा निर्णय तो आपण सर्वजण वाट बघत होतो ते घेण्यात आला आहे। ते म्हणजे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये कधी जमा करणार किंवा 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी येणार, हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे। काल देखील ठाणे या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत। आणि जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्स हा खास तुमच्यासाठी आहे। तुम्ही कमेंट करून सांगू शकतात की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला पैसे मिळाले किंवा नाही याबद्दल। कारण लाडकी बहीण योजनाचे तर सगळे पैसे जमा होत आहेत। आत्तापर्यंत 1500 रुपयेप्रमाणे जवळपास 9 हप्ते दिले गेलेत, म्हणजे विचार करू शकता तुम्ही, आतापर्यंत लाडक्या बहिणींना याचा खूप सारा फायदा झालेला आहे। ओके, जवळपास 13,500 रुपये आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेले, म्हणजे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनामार्फत 13,500 रुपये जमा झालेले आहेत। बहुतेक लाडक्या बहिणींना एवढे पैसे मिळालेले आहेत। आता जो काही मागे प्रश्न निर्माण झाला होता की लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे किंवा काढून टाकण्यात येणार आहे किंवा ही योजना बंद होणार आहे, तर बघा, ही योजना कसल्याही प्रकारची बंद होणार नाही। कारण या योजनेचे अनुकरण आता दिल्ली या ठिकाणी सुद्धा होत आहे। दिल्लीवाल्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी पैसे चालू केले। त्याच्यानंतर कर्नाटक या ठिकाणी सुद्धा ही योजना सुरू झाली आहे, म्हणजे ही योजना आता कुठल्याही प्रकारची बंद होणार नाही। आणि विशेषतः म्हणजे या योजनेसाठी आणखी तरतूद करण्यात आली आहे, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला बोललो तुम्ही की काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत। आता त्यामध्ये जर आपण बघितलं एकंदरीत तर ठाणे जिल्ह्यामध्ये कालच पैसे वाटप झाले या जिल्ह्यामध्ये। त्याच्यानंतर पालघर जिल्हा म्हणजे हा जो कोकण पट्टा आहे, या कोकण पट्ट्यामध्ये काल पैसे वाटप झालेले आहेत। बहुतेक महिलांच्या खात्यामध्ये कालच पैसे आलेले आहेत। तुमच्या पण खात्यामध्ये पैसे येऊ शकतात, असं काही नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आता तुम्ही विचार करू शकतात, आता सध्या मार्च महिना चालू आहे, धुलीवंदन आहे, तर मार्च महिन्याचं पेमेंट आत्ताच जमा झालेले आहेत। आता प्रश्न राहिला आहे की 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधीपासून मिळतील, त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, राहिला प्रश्न 2100 रुपयाचा, तर 2100 रुपयाचा हप्ता देखील महिलांना मिळणार आहे। आणि ते कधीपासून मिळणार आहे तर एप्रिलपासून, म्हणजे एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता तुमचा 2100 रुपयाचा असणार आहे। आणि आणखी जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील त्यांनी जास्तीत जास्त कमेंट करायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलतायत आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत किंवा नाहीत। कारण आता जो 10वा हप्ता आहे तो हप्ता मोठा मिळणार आहे। हा जो काही 10वा हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला मोठा मिळणार आहे आणि तो 2100 रुपयाचा मिळणार आहे। आणि लाडकी बहिणीसंदर्भात अजून काही महत्त्वाच्या योजना येणार आहेत। आता या योजना जे येणार आहेत त्या योजनातून 100% लाडक्या बहिणींना काय होणार आहे, फायदाच होणार आहे। त्यामुळे तुम्हाला या योजनेची मी संपूर्ण अपडेट देईल, त्यात काही शंका नाही। पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या लाडक्या बहिणींमध्ये नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतात ते देखील मला सांगा, म्हणजे त्या टॉपिकवरती मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहील। आणि राहिला प्रश्न लाडकी बहीण योजनेसंदर्भात, बघा, जोपर्यंत ही लाडकी बहीण योजना चालू आहे तोपर्यंत या योजना संदर्भात अपडेट हे येत राहतील आणि ते अपडेट मी तुम्हाला 100% देत राहील। आणि बघा, लाडकी बहिणींचं खूप चांगलं होताना आपल्याला दिसतंय, कारण आत्तापर्यंत सुरळीतपणे जवळपास 13,500 रुपये एका महिलेला सरकारकडून मिळालेला आहे। ही सर्वात मोठी महिलांसाठी मोठी गिफ्ट आहे।
लक्षात घ्या. आता पुढचं जे काय असेल त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला माहिती देतच राहणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना धुलिवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.